नमस्कार, संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दिवाळीसाठी खास बारीक शेव तसेच तिखट जाड शेवची रेसिपी दाखवणार आहे। तुम्ही नक्कीच ही शेवेची रेसिपी दिवाळीसाठी बनवून बघा। तर चला आपण रेसिपीकडे वळूया। बारीक शेवेसाठी येथे मी एक पातेलं एकदम बारीक चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। हे होममेड आहे। आपण सम्राट आटा सुद्धा वापरू शकतात। सम्राट आटा जितका बारीक असतो तेवढंच हे मी घरी बनवून घेतलेलं आहे। आता बाकीचं साहित्य दाखवते। अर्धा टीस्पून जिरं, चवीप्रमाणे मीठ, हिंग, लाल मिरची पावडर आणि 1 टेबलस्पून तेल मोहनसाठी आहे। आता सर्वात आधी लाल मिरची पावडर आणि ओवा या मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे। बारीक शेवेसाठी आपण अख्ख्या ओवा नाही घालू शकत, ते दिसणार पण नाही ठीक, तेव्हा ही पावडरच मी बनवून घेणार आहे। अगोदर मी आता पावडर बनवून घेते। जाड शेव बनवण्यासाठी हेच साहित्य आणि हेच प्रमाण मी वापरणार आहे। फक्त मी मिक्सर मधून ओवा आणि लाल मिरची पावडर करणार नाही, हे असेचे असं घालणार आहे। अशा पद्धतीने मी ओवा आणि लाल मिरची पावडर करून घेतलेली आहे। ही जी लाल मिरची पावडर आणि ओवांची पावडर करून घेतलेली आहे। आता हे मी थोड्या पाण्यात एक उकळी आणून घेते आहे। अर्धा कप पाणी मी आता उकळी आणून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात मी ही ओवा आणि मिरचीची पूड घालत आहे। आता एक उकळी आणायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद करणार। उकळी आलेली आहे, गॅसची फ्लेम बंद करते। आता हे पाणी आपण चणा डाळीच्या पिठामध्ये म्हणजे शेवेच्या पिठामध्ये गाळून घालणार आहोत। हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, मगच शेवेसाठी वापरायचं आहे। जर गरम पाणी वापरलं किंवा गरम तेलाचं मोहन घातलं शेवेमध्ये तर ती लवकर साधळण्याची शक्यता असते, नरम पडते लवकर। पाणी आता थंड झालं आहे। आपण आता शेवेचं पीठ मळवून घेऊया। परातीत आता मी हे चणा डाळीचे पीठ काढून घेतले आहे। आता ह्या पिठामध्ये आपल्याला हे ओवा आणि तिखटाचं पाणी घालून घ्यायचं आहे। आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे, हिंग, 1 टेबलस्पूनचं मोहन। आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता व्यवस्थित मिक्स करून झाले आहे। आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये। शेवेचं पीठ हे थोडंसं लूजच मळवायचं असतं आपल्याला, चकल्यांप्रमाणे ते घट्ट नसावं। शेव व्यवस्थित मग तयार करता येते आपल्याला साच्यातून। बारीक शेवेसाठी ही बारीक चक्की वापरत आहे शेवेची मी आता ती अशी सेट करून घ्यायची आहे। आता ह्याच्यात थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आपल्याला, थोडंसंच लावायचं असं। तेल सुद्धा एकीकडे मी गरम करत ठेवलेलं आहे। आता हे शेवेचं पीठ आपल्याला या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे। चमच्याच्या सहाय्याने आपण भरून घेऊया। आता हे सोऱ्यामध्ये मी शेवेचं पीठ भरून घेतलं आहे। आता हे पॅक करायचं आपल्याला। झाकण आता व्यवस्थित लावून घेतलं आहे। आता आपण शेव बनवून घेऊया। आपल्याला तेल आधी हाय फ्लेमवर चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आता तेल तापलंय का बघूया।
थोडासा गोळा मी सोडून बघते याच्यामध्ये. आता आपल्याला शेव टाकून घ्यायची आहे. तेल चांगलं तापल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय हवी आहे. आता ही शेव तयार करून घेते. लगेच उलटवून पण घ्यायची शेव आपल्याला. छान कलर आलेला आहे बघा अगदी. हे बघा आता आपली बारीक शेव छान तयार झालेली आहे. आता आपण जाड शेव बनवून घ्यायची आहे. जाड शेवेसाठी आता पीठ घेते आहे, बेसन पीठ. जाड शेव तिखट खूप छान लागते, त्यामुळे मी थोडं तिखटाचं प्रमाण बारीक शेवेपेक्षा वाढवलं आहे इथे. आता हे घालून घेते मी याच्यावर. ओवा, बारीक मीठ चवीप्रमाणे, 1 टेबलस्पून तेल, हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाणी घालून छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून घालायचं पाणी. अति पण पातळ नाही करायचं आपल्याला आणि खूप घट्ट पण नाही पाहिजे. आपलं आता जाड शेवेचं पीठ आता तयार झालेलं आहे. जाड शेव बनवण्यासाठी ही मी चकती वापरणार आहे जाड शेवेची. आता ही मी सेट करून घेते व्यवस्थित. आता हे पीठ आपण सोऱ्यामध्ये भरून घेऊया. शेवेचं पीठ भरून घेतलं आहे. आता आपण शेव तयार करून घेऊया. गोल गोल फिरवा. अगदी हळूवारपणे आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे शेव. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे. व्यवस्थित तळून घ्यायची आपल्याला. आता आपण उलटवून घेऊया. सपोर्टसाठी दुसरा एखादा उलटणं म्हणा चमचा घ्यायचा आपल्याला. शेव बघा किती सुंदर झाली आहे तळून. रंग सुद्धा खूप छान आला आहे. आता याप्रमाणे मी बाकीची पण तळून घेते शेव. आता बाकीची पण शेव आपल्याला तळून घ्यायची आहे व्यवस्थित.
फेस आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे। आता उलटून घ्यायची आपल्याला ही शेव। अतिशय सुरेख झालेली आहे आपली शेव। आता याप्रमाणे मी बाकीची शेव तळून घेते। आपली ही आता बारीक शेव आणि जाड शेव तयार झाली आहे। अगोदर मी आता बारीक शेव ठेवून घेते आहे। हे बघा किती सुरेख आलेली आहे। आता आपण जाड शेव ठेवायची आहे। हे बघा किती छान आली आहे जाड शेव। जाड शेवेचा रंग सुद्धा बघा किती सुरेख आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झाली आहे। मी तुम्हाला एक थोडासा पीस तोडून दाखवते। हे बघा छान असा कुरकुरीत पण आलेला आहे। अशा प्रकारे ही आपली जाड शेव आणि बारीक शेव तयार आहे। कशी वाटली तुम्हाला ही कुरकुरीत शेवेची रेसिपी? तुम्ही ह्या दिवाळीला नक्की ही शेव बनवा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।